भारत आणि ब्राझील या दोन देशांचा अभ्यास करताना आपल्याला 3.1च्या आकृतीमध्ये म्हणजे जिथे आपल्याला भारताचा नकाशा दर्शवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला भारताचे एकूण जे 5 प्राकृतिक विभाग आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला हिमालय, उत्तर भारतीय मैदानं, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह असे जे एकूण 5 भारताचे प्राकृतिक विभाग दाखवलेले आहेत, त्याच्यामधला जो आपला पहिला प्राकृतिक रचनेतील पहिला विभाग आहे जो हिमालय. प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना हिमालयाचा अभ्यास करताना आपल्याला हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे, जो आपल्याला ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला दिसतो. आशिया खंडामधली ही एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. जर आपण वरील नकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला हिमालय डोंगररांगा प्रामुख्याने आपल्याला कुठून कुठपर्यंत पसरलेले आहेत हे पाहायला मिळतं. जसं की आपण बघतोय हिमालय आपल्याला ज्या लाल रंगामध्ये दर्शवलेला आहे तो आपल्याला कुठपर्यंत पसरलेला आहे याची कल्पना आपल्याला या नकाशामधून पाहायला मिळू शकते. तर या नकाशाच्या बाबतीत आपण हिमालयामध्ये त्याचा जो विस्तार आहे तो आपण पाहू शकतो. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालय भारतातली हिमालय ही एक पर्वतरांग नसून हिमालयामध्ये अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश केलेला आहे. जसं की आपण पाहिलं की शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. दक्षिण दिशेच्या बाबतीत आपण पाहिलं तर शिवालिक ही आपल्याला दक्षिणेकडची पर्वतरांग पाहायला मिळते. ही सर्वात नवीन म्हणजे ज्याला आपण अर्वाचीन असं म्हणत असतो, तर ही सगळ्यात नवीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहत हिमालय ज्याला आपण हिमाद्री असं म्हणत असतो, त्याचबरोबर हिमालया पलीकडील रांग या रांगांच्या अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. बघा, म्हणजे आपल्याला ही बाब लक्षात येते की या ठिकाणी शिवालिक डोंगर रांगांच्या प्रमाणेच लघु हिमालय, बृहत हिमालय आणि हिमालयाकडील पर्वत ज्या रांगा आहेत त्या, म्हणजे या हिमालयांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ही एकच रांग नसून समांतर असणाऱ्या शिवालिक डोंगर रांगा, लघु हिमालय, बृहत हिमालय आणि पलीकडे असणाऱ्या रांगा अशा वेगळ्या रांगांनी हिमालय बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच पर्वतरांगाचे पश्चिम हिमालय ज्याला आपण काश्मीर हिमालय असं म्हणतो, मध्य हिमालय ज्याला आपण कुमाऊ हिमालय असं म्हणतो आणि पूर्व हिमालय ज्याला आपण आसाम हिमालय असं सुद्धा म्हणतो. म्हणजे रांगांच्या बाबतीत आपल्याला ही बाब लक्षात येते की जो पश्चिमेकडील हिमालय, जो काश्मीरकडे दिसणारा हिमालय आहे त्याला आपण काश्मीर हिमालय असं म्हणतो. मध्ये आपल्याला पूर्व रांगेमध्ये जसं की पाहिलं आपण आसाम हिमालय आणि काश्मीर हिमालय यांच्यामध्ये असणारा जो कुमाऊ हिमालय आहे त्याला आपण मध्य हिमालय असं सुद्धा म्हणतो. आणि जो पूर्व हिमालय जो आपल्याला आसामकडे पाहायला मिळतो, जसं आपण या नकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला या हिमालयाच्या वेगळ्या आपल्याला बाबी इथे पाहायला मिळतात. जसं की हिमालयाकडे आपण ज्या डोंगर रांगांचा अभ्यास करताना पाहिलं तर आपल्याला या पद्धतीने हिमालय पसरलेला पाहायला मिळतो. या वेगळ्या डोंगर रांगांनी बनून हिमालय डोंगर रांगा बनलेल्या आहेत. भारताचा प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आपल्याला हिमालयामध्ये या बाबी पाहता येतात. प्राकृतिक रचनेतील जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे ज्याला आपण उत्तर भारतीय मैदानं असं म्हणत असतो, तर या उत्तर भारतीय मैदानांच्या बाबतीत आपल्याला लक्षात येतं की उत्तर भारतीय मैदानांच्या मध्ये जे उत्तर भारतीय मैदानाचा प्राकृतिक रचनेतला जो दुसरा पाठ्यघटक आहे, तर हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आपल्याला पसरलेला दिसतो. बघा, म्हणजे आपल्याला ही बाब इथे लक्षात येऊ शकेल की आपल्याला उत्तर भारतीय मैदानांच्या बाबतीत प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच
तो पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे। हा भाग बहुतांश सखल व सपाट आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात। जसं आपण हिमालयामध्ये वेगवेगळ्या डोंगर रांगा पाहिल्या होत्या, तसंच आपल्याला इथे उत्तर भारतीय मैदानांच्या मध्ये आपल्याला उत्तर भारतीय मैदानं दोन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जसं की आपण पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आपल्याला आसामपर्यंत हा भाग पसरलेला दिसतो। तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे जे दोन विभाग आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आरवली पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भाग आणि गंगेचा जो भाग आहे तो आपण मैदानी भाग म्हणून जे ओळखला जातो, या मैदानाचा उतार जो आहे, जो आपण गंगेचं मैदान म्हणून जो भाग ओळखतो, जो आरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग आहे, तर या भागाला आपण गंगेचं मैदान म्हणून सुद्धा ओळखत असतो। हा मैदानी प्रदेश ज्याचा जो उतार आहे तो आपल्याला पूर्वेला पाहायला मिळतो। भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा हा जो त्रिभुज प्रदेश आहे तो त्रिभुज प्रदेशही आपल्याला याच भागामध्ये पाहायला मिळतो। आकृती 3.3चं निरीक्षण जर केलं तर तुम्हाला लक्षात येतं की या ठिकाणी असणारा जो सुंदरबन जो त्रिभुज प्रदेश आहे, जो आपल्याला जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून सुद्धा आपण ओळखला जातो। तर या भागाचा विचार करताना आपल्याला ही बाब लक्षात येते की भारताचा जो पश्चिम बंगालचा जो बहुतांश भाग आहे, जो बांगलादेशाने मिळून गंगा ब्रह्मपुत्रा नदीचा जो भाग आहे, तो आपल्याला हा जो त्रिभुज प्रदेश आहे, या त्रिभुज प्रदेशाचं नाव आपण सुंदरबन आहे। आणि आपण पाहतो की या प्रदेशाचं नाव सुंदरबन आहे आणि आकृती 3.3 मध्ये पाहिलं तर हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून आपल्याला या भागाकडे पाहता येतं। म्हणजेच आपल्याला ही बाब लक्षात येते की या भागामध्ये जो जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, ज्याला आपण सुंदरबन असं म्हणतो, आणि हा सुद्धा जो घटक आहे तो आपल्याला या पाठ्यघटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाठ्यघटक म्हणून याच्याकडे पाहता येऊ शकतं। तर या सुंदरबनाचा विचार करताना आकृतीमध्ये आपण पाहिला असेल तर हा त्रिभुज प्रदेश जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे। उत्तर भारतीय मैदानांच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला वाळवंट सुद्धा पाहायला मिळतं। म्हणजे बघा, उत्तरेकडील भाग अभ्यासताना जो सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे तोही आपल्याला याच भागात पाहायला मिळतो आणि याच भागामध्ये आपल्याला थरचं वाळवंट किंवा ज्या वाळवंटाला आपण मरुथलीस असं सुद्धा संबोधत असतो। उत्तर भारतीय मैदानांच्या पश्चिम भागामध्ये वाळवंट आहे आणि हे थरचं वाळवंट आहे किंवा याला आपण मरुस्थली या नावानं सुद्धा हा भाग प्रसिद्ध आहे। म्हणजेच आपण या वाळवंटाला मरुस्थली म्हणून सुद्धा ओळखू शकतो। राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे। याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणूनही ओळखलं जातं। हा प्रदेश आरवली पर्वत आणि दिल्लीचं डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे। या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे। इयत्ता 9वी मध्ये आपण नदीचं संचयन कार्य अभ्यासलेलं होतं। नदीने आणलेल्या संचयनातून जसे वेगवेगळे प्राकृतिक घटक तयार होतात, त्याच पद्धतीनं सतलज नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत तिच्या संचयन कार्यातून आपल्याला हा प्रदेश निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडे आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आणि या मैदानी प्रदेशामध्ये सुपीक मृदा असल्यामुळे या भागामध्ये शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। जसं की आपण पाहिलं की जो हिमालय प्रदेश आहे इथे आपल्याला प्राकृतिक घटक जसे पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं जो दुसरा प्राकृतिक विभाग होता ज्याला आपण उत्तर भारतीय मैदान संबोधत होतो, तर उत्तर भारतीय मैदानांच्या बाबतीत तुम्हाला एक बाब सहज आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी बाब अशी आहे की इथे आपल्याला सुंदरबन त्रिभुज प्रदेश पाहायला मिळतो। त्याचबरोबर इथे थरचं वाळवंट जे आपल्याला राजस्थानचा भाग सुद्धा इथेच पाहायला मिळतो। त्याचबरोबर या भागात असणारी जी
अरवली आणि दिल्लीचा डोंगर रांगा आहेत त्या आपल्याला पश्चिमेकडे पसरलेल्या पाहायला मिळतात। याच भागामध्ये जी सतलज नदी आहे आणि तिच्या संचयन कार्यातून जो भाग तयार झालेला आहे याचा उतार आपल्याला पश्चिमेकडे पाहायला मिळतो। आपलं जे उत्तर भारतीय मैदाने आहेत ती मैदाने आपल्याला वेगवेगळ्या नद्यांच्या संचयन कार्यातून खूप मोठ्या प्रमाणात आलेला जो गाळ आहे आणि या गाळामुळे हा भाग सुपीक झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळं या भागामध्ये आपल्याला शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून येतो। जसं आपण पाहिलं की हिमालय आणि उत्तरेकडील भारतीय मैदानं त्याच पद्धतीनं जो तिसरा महत्त्वाचा जो विभाग आहे त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो। बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे त्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखतो। जसं आपण नकाशात पाहिलं तर तुम्हाला यावरून आपल्याला द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो आपल्याला इथे लक्षात येऊ शकतो। किनारपट्टीच्या दोन्ही किनारी प्रदेशाच्या मधला जो भाग आहे त्याला आपण द्वीपकल्प म्हणून ओळखत असतो। तर या द्वीपकल्पाचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला आणि हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो प्रदेश आहे त्याला आपण द्वीपकल्प असं म्हणतो। म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही किनारपट्टीच्या मधला जो भाग आहे त्याला आपण द्वीपकल्प म्हणून ओळखतो। यात अनेक लहान मोठे पर्वत आणि पठार आहेत। यात उत्तरेकडील आरवली पर्वत हा सर्वात प्राचीन वली पर्वत आपल्याला द्वीपकल्पामध्ये पाहायला मिळतो। म्हणजे इथे आपल्याला एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी जी आहे, ज्याला आपण उत्तरेकडील आरवली पर्वत जो आपल्याला सर्वात प्राचीन वली पर्वत जो आहे तो पर्वत आपल्याला द्वीपकल्पामध्ये अभ्यासायला मिळतो। या भागात सपाट मैदानं सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत जो आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय घाट आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात। आपण या आकृतीच्या साहाय्याने बघितलं तर आपल्याला एक सांगा पाहू, यामध्ये जो पाठ्यघटक आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो। आकृती 3.1 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारलेली आहेत। आरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे? 3.1 ची आकृती तुम्हाला पाहायला मिळत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला आरवली पर्वत कुठे आहे हे पाहायला मिळतं। आरवली पर्वताच्या बाबतीत नकाशात तुम्ही जर पाहत असाल तर तुम्हाला आरवली पर्वत या नकाशामध्ये पाहायला मिळतो। या आरवली पर्वत कुठे आहे, त्याचबरोबर आरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? आरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांची पर्वतरांगांची नावं सांगा। दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणकोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला या पाठ्यघटकांच्या सहाय्याने जी वेगवेगळी पाठ्यघटक आपल्याला अभ्यासायला मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला या नकाशाच्या सहाय्याने वेगवेगळे जे घटक आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला मिळतात। तर बघा, जसं आपण पाहिलं की हिमालय, उत्तर भारतीय मैदानं, द्वीपकल्प, त्याच पद्धतीनं आपल्याला या पाठ्यघटकामध्ये